साठी टायटल विनिंग साठी नेमका कोणता संघ लढेल या प्रश्नाचं उत्तर या सामन्याच्या नंतर कळेल। पण याच सामन्याच्या पूर्वार्धाकरता याच विभागाचा लोकप्रिय आवाज सन्माननीय विशालजी पाटील सर यांना इन्व्हाइट करतो फर्स्ट इनिंगच्या कॉमेंट्रीसाठी समालोचनासाठी। थँक यू सो मच अमर सर। वन्स अगेन सर्वांचं हार्दिक स्वागत असेल SPL सुरई प्रीमियर लीग 2023 सीझन 5 सेमीफायनल 2 ला आपण सुरुवात करीत आहोत आणि जो सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला सेमीफायनल 2 चा मंगल स्मृती 11 विपक्ष आपल्याला पाहायला मिळतो। जय जाणकाई माता 11 हा संघ RR ब्रदर्स सज्ज आहेत सपोर्ट करण्यासाठी डगआउट मध्येच आहेत। पहिला बॉल पहिलाच बॉल अपिलीतनं खेळली गेली अंपायर्सने नकारलं। लेग बाईज च्या स्वरूपामध्ये एक सिंगल रन इथं कंप्लीट केली गेली। रिप्ले देखील पाहावा लागेल की एक्झॅक्टली इम्पॅक्ट कुठे झाला होता, पिचिंग कुठे होती, कारण नकारलं गेलं अंपायर्सच्या माध्यमातून। चला जास्त वेळ खर्च नका करू ही सूचना आम्ही सातत्याने तुम्हाला देणारच आहोत, कारण यानंतर मेगा फायनलची मॅच आपल्या भेटीस येणार आहे। पुढचा बॉल शफल होऊन हुक केला, बीट केलंय फाईन लेग आणि स्क्वेअर लेगला जबरदस्त फटका। या सेमीफायनल 2 चा पहिला धमाकेदार फटका चौकार। ही जर असती तर राऊंड दिला एक बॉल देखील झाले असते। डॉट बॉल दरबाळीतनं येतो आणि स्वतःच्याकडीला बघा मुकेश पाटील उर्फ सायमन या षटकामध्ये गोलंदाजी करतात। धावफलक जर आपण बघितलं तर 5 वरती आहे, 5 ऑन द बोर्ड। पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक बेनिफिट तर नक्कीच घ्यावा लागेल। फुलर लेंद होता आणि यष्टनचा वेध घेतलाय, क्लीन बोल्ड पहिला धक्का। टीम जय जाणकाई माता 11 क्रिकेट संघाला फलंदाज बाद। सफलता मिळाली, पहिला धक्का लागलाय। नवीन फलंदाज क्रमांक 4 वरती मैदानाच्या आतमध्ये दरम्यान क्रमांक 3 वरती न्यू बॅटर छत्रपती येत आहेत क्रमांक 3 वरती। छत्रपती येतात आणि हे नाव जेव्हाही आमच्या मुखामध्ये येतं छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आपल्याला येत असते। फुलर लेंथ सरळ बॅटने अगदी स्ट्रोक केले, लॉंग ऑनला फिल्डिंग देखील चांगली राहिली। एक सिंगल रन इथं कंप्लीट केली जाईल आणि सध्याच्या घडीला बघा एका धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे पोहोचतोय 6 वरती। 6 ऑन बोर्ड पहिलं षटक आतापर्यंत जर विचार केला आपण मंगल स्मृती 11च्या दृष्टिकोनातून फार चांगलं, कारण बाउंड्री एक जरूर आली तरी सुद्धा फक्त 6 धावा या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या। कॅश प्राइज आहे छत्रपती यांच्या बॅटमधनं जर सिक्सर हॅट्रिक कंप्लीट झाली तर विकास पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपये दिले जातील। बट यावेळेस फटका बघा क्वालिटी स्ट्रोक, कारण अगदी पूर्णपणे फील्ड रिस्ट्रिक्शनचा फायदा घेतला गेला फलंदाजाच्या माध्यमातून। मिड ऑफला बीट केला, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार। बघा कॅश प्राइज आहे स्पेशली छत्रपती दादांसाठी हे कॅश प्राइज। करण दादा
त्यांच्याकडून प्रत्येकी चौकारास प्रत्येकी षटकारास 1000 रुपये दिले जातील आणि त्याचप्रमाणे तेजस पाटील यांच्या माध्यमातून देखील प्रति षटकारास 500 रुपये दिले जातील आणि चौकारास 200 दिले जातील. दुसरं षटक तयार होतो. या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज धीरज आले तर या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी निशांत पाटील सध्याच्या घडीला जर आपण विचार केला तर फार चांगला परफॉर्मन्स SPL 2023 मध्ये राहिला. प्रत्येकी वर्षीच चांगला परफॉर्मन्स असतो, बट चॅम्पियन बनण्याचं ते स्वप्न आहे, ते स्वप्न या वर्षी पूर्ण होईल का? पहिलाच बॉल लाईन पाहावी लागेल. लाईन फार खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा दरबाडीतनं येतो. कारण बघा अगदी सुमित दादा पाटील यांच्या माध्यमातून देखील प्रति षटकारास 500 दिले जातील छत्रपती दादांना. आणि बघा कुठे ना कुठे पारितोषिकं भरपूर सारी लावली जातात, बट बाउंड्रीज देखील येणं गरजेचं आता झालंय. शफल होऊन केला सापडत आणखीन एक खराब चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा आमच्या पार्च करतील. अतिरिक्त रन आणि या रनच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचला 12 वरती. 12 ऑन अ कार्ड अजून देखील जर आपण विचार केला तर बघा मॅच भरपूर बाकी आहे, कारण या दुसऱ्या षटकामध्ये अजून देखील लिगली एकही चेंडू टाकला गेला नाही. आडव्या बाटने फटका खेळला डीप मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या खेळाडूसाठी चेज होती. फिल्डिंग चांगली राहिली. दुसऱ्या धावेसाठी परतलेत. 2 धावा कंप्लीट. तिसरीसाठी परतणार का? शेवटच्या मोमेंटला नकारलं. 2 धावा इथं पूर्ण केल्या जातील. सेमीफायनल 2 आहे. येणाऱ्या बॅटिंग क्रमामध्ये अजून देखील रौनक वझेचं येणं बाकी आहे आणि आता रौनकला किती चेंडू फेस करण्याची संधी इथनं मिळेल तो देखील प्रश्न. कारण या मोठ्या मॅचमध्ये, बिग मॅचेसमध्ये स्पेशली तुमचे जे प्रमुख फलंदाज असतात त्यांना जास्तीत जास्त बॉल फेस करण्याची संधी कुठे ना कुठे मिळायला हवी आहे. त्या गोष्टीकडे देखील लक्ष देणं गरजेचं असतं. पण सध्याच्या घडीला इथनं लेग बाईजच्या स्वरूपामध्ये एक सिंगल इथनं घेतली जाईल. बघा सिंगल डबलने टीम मंगळ स्मृती 11ला जास्त काही फरक पडणार नाही आहे, कारण त्यांना देखील माहिती आहे परिस्थिती ज्याप्रमाणे आहे इथं मोठे फटके येणं जास्त गरजेचं झालं. आणखीन एक सिंगल धावफलक आता 15 वरती जाऊन पोहोचला. सध्याच्या घडीला सिंगल डबलने जे कार्य करायचं आहे, जिथपर्यंत पोचायचं आहे तिथपर्यंत पोहोचलं जाऊ शकत नाही आहे. कुठे ना कुठे आता मोठे फटके, एअर स्ट्राईक्स कराव्या लागतील. फुलर लेंथ होता इनसाइड आउट. फिल्डर उपस्थित. कॅच देखील इथं पकडली गेली आणि हा धक्का लागतोय टीम जय जानकाई माता टीमला फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये आता कोण येतो? रौनक वझे. ग्रामीण क्रिकेट मध्ये देखील रौनक वझेचं नाव ॲज अ फिनिशर म्हणून तो फेमस आहे. हार्ड हिटर बॅट्समन, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट देखील त्याला आपण म्हणतो आणि तोच रौनक वझे मैदानाच्या आतमध्ये निर्माणीतनं येतो. रौनकचं मैदानाच्या आतमध्ये टिकणं आता जास्त गरजेचं झालं आहे, कारण बघा फिनिशिंग टचचा जो उल्लेख या अगोदरच्या मॅचमध्ये सेमीफायनल 1मध्ये आपण केलाच होता. त्या मॅचमध्ये मोहित पाटीलने ज्याप्रमाणे फिनिश केलं त्यानंतर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला सेकंड इनिंगमध्ये त्यांच्या गोलंदाजीमध्ये देखील पाहायला मिळाला. त्याचप्रमाणे या पहिल्या सत्रामध्ये देखील फिनिश मॅटर करेल. पहिलाच बॉल स्लॉक स्वीप. व्हाट अ शॉट. पहिला मोठा फटका रौनक वझेच्या बॅटमधनं येतोय. षटकार.
फक्त एकच धाव मिळाली. धावफलक एका धावेच्या मदतीने 22 वरती 22. असून देखील या षटकामध्ये काही चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्रायकिंग एंडवरती आता बॅटर आपल्याला पाहायला मिळतील छत्रपती. छत्रपती यांच्यासाठी भरपूर सारे प्राइज आहेत. पूल करायचं होतं बघा. अगदी प्राइज देखील ज्याप्रमाणे लावले जात आहेत ना, पूर्णपणे अगोदर खेळाडूची माहिती काढली जाते. बट कुठे ना कुठे सध्याच्या घडीला आवश्यकता देखील होती की बाउंड्री यायला हवी होती छत्रपती यांच्या बॅटमधनं. प्राइजसाठी नव्हे तर कुठे ना कुठे आपल्या संघासाठी तर किमान इथनं चांगली बॅटिंग करणं गरजेचं होतं. बट हा डॉट बॉल आला. अजून देखील येणारा 6 चेंडूंचा खेळ इथनं बाकी असेल. RR ब्रदर्स सध्याच्या घडीला बघा डिस्कशन फार मोठं चालू आहे डगआउटमध्ये. चला जास्त वेळ खर्च नका करू. रन्स 22 आहेत. 22 लास्ट ओव्हर. आणि लास्ट ओव्हरमध्ये बॅटल देखील बघा कोणाशी पाहायला मिळेल. निशांत पाटीलच्या समोर असेल रोनक वझे. चला निशांत पाटील फास्ट. वेळ नाही, अंधार देखील जवळ झाला. अजून देखील फायनल बाकी आहे बघा. अगदी एखाद्या स्पर्धेची सर्वात जास्त महत्त्वपूर्ण मॅच सर्वात कमी षटकांची जर झाली ना, ते देखील थोडं चुकीचं ठरेल. सो त्या अनुषंगाने फास्ट केला. कमीत कमी 3 षटकांचा तरी तो सामना झाला पाहिजे. शेवटचं षटक. पहिलाच बॉल रोनक साठी. बॉल हवेमध्ये लॉंग ऑन द फिल्डर कॅच ड्रॉप. आता ही कॅच किती महागात ठरेल. आता हे जे संकट ओढून घेतलंय ना, आता ते किती महाग ठरेल बघा. आता लढाई कशासाठी आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. लागतो हा धक्का क्रमांक 3. बघा छत्रपती यांच्यासाठी खऱ्या अर्थाने आमच्या 3 ते 4 मान्यवरांनी पारितोषिकं लावली होती की किमान एक तरी षटकार आला पाहिजे या अपेक्षेमध्ये. बट तसं काही घडलंच नाहीये. रोनक वझे स्ट्रायकिंग एंडवरती आहे. 2 धावा तर कंप्लीट झाल्या. तिसरीच्या प्रयत्नामध्ये विकेट गेला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. वेध येतोय. चला जास्त वेळ खर्च होतोय. रोनक वझे स्ट्रायकिंग एंडवरती. पुढचा बॉल ओव्हर द विकेट निशांत. निशांतचा हा बॉल अगदी चांगल्या पद्धतीने टाकला होता. कदाचित बॅट आणि बॉलचा जर कॉन्टॅक्ट नसता आला, बोल्ड किंवा LBW ची शक्यता भरपूर होती. 2 धावा इथनं कंप्लीट केल्या जातील. अंतिम षटकामध्ये देखील बघा अगदी चांगल्या पद्धतीने चांगल्या लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी केली जात आहे निशांत पाटील याच्या माध्यमातून. कारण मंगळ स्मृती 11चा जर आपण विचार केला तर निशांत पाटीलवरती फार मोठी जिम्मेदारी असते. कारण या टीममध्ये ॲज अ आयकॉन प्लेअर ते खेळतात. आणि जेव्हाही लीग स्पर्धेमध्ये आपण ॲज अ आयकॉन प्लेअर खेळत असतो तेव्हा सर्वांच्या नजरा देखील आपल्याकडे असतात. आणि दरम्यान बघा रोनक देखील निराश. कारण हा बॉल अगदी रडारमध्ये होता. मोठा फटका यायला हवा होता. कुठे ना कुठे शेवटचं षटक ना या मॅचमध्ये टीम जय जानकाई माताचा पराभव आणि विजयाचं अंतर ठरवेल की काय असं वाटायला लागलं. कारण या अंतिम षटकामध्ये अजून देखील एकही बाउंड्री आली नाहीये. पुढचा बॉल बाउंड्री. मोठे फटके येणं गरजेचं. मोठ्या फटक्याचा उल्लेख केला होता. बॉल हवेमध्ये फाईन लेगला फिल्डर सज्ज. कॅच पकडली गेली. महत्वपूर्ण विकेट. रोनक वझेने निराश केलं या सेमीफायनलच्या मॅचमध्ये. आणि त्याच पलीकडे निशांत पाटील या मोठ्या मॅचमध्ये हा मोठा खेळाडू परफॉर्म करतोय. फलंदाज बाद. चला न्यू बॅटर लवकर पाठवा. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी. नवीन फलंदाज विराज. चला मित्रांनो फास्ट केला निशांत पाटील. लक्ष असू द्या. अजून देखील फायनल मॅच आणि सेकंड इनिंग देखील बाकी आहे. स्विंग आणि डॉट बॉल. मी उल्लेख केला होता की हे अंतिम षटक टीम जय जानकाई माताच्या विजय आणि पराभवाचं अंतर ठरवेल का हा प्रश्न होता. त्या प्रश्नाचं उत्तर कुठे ना कुठे निशांत पाटीलने चांगलं दिलं. धाव फलक 26. 26. पुढचा बॉल स्लॅश केला. हॅमर्ड. बॉल ट्रॅव्हल होते. कव्हरचे फिल्डर पाठलाग करतायत आणि बॉल फिल्डरला देखील बीट करून
बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये रन्स बनवल्या गेल्या 30 आणि सेमीफायनल 2 जिंकण्यासाठी मेगा फिनालमध्ये बबन स्मृती 11 सोबत खेळण्यासाठी टीम मंगल स्मृती 11 ला बनवायच्या आहेत. 31 धावा बनवायच्या आहेत. वेळ विलंब न करता टीम जय जानकाई माता आपण फिल्डिंग लगेच लावून घ्या. सामन्याला आपण सुरुवात करू आणि सामना जसा सुरू होईल कॉम्बॉक्समध्ये आवाज ऐकूया अमर सरांचा. धन्यवाद. चला क्षेत्ररक्षण त्वरित समजून घ्यायचं ते म्हणजेच जय जानकाई माता स्पोर्ट्स या संघानं बबन स्मृती 11 संघाच्या विरोधात सुरई प्रीमियर लीग 2023 क्रिकेटच्या या महारण संग्रामाच्या अंतिम फेरीत नेमका कोणता संघ दाखल होईल हे कळेल येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. 18 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. इथं मात्र दबाव, तणाव, स्ट्रेस या सगळ्याच गोष्टी आपल्याला एकाच क्षणाला अनुभवता येतील आणि अनुभवायला भेटतील असा हा सामना. 18 चेंडू आणि 31 धावा. बॉलिंग ट्रॅकवर जय जानकाई माता या संघाकडनं गोलंदाज असेल तो म्हणजेच कमलाकर. आणि मंगल स्मृती या संघाकडनं स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे मुकेश. नॉन स्ट्रायकिंग एंडला रवींद्र. फर्स्ट बॉल. पहिला चेंडू यावेळेला मात्र ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. इनसाइड एज लागली. शॉर्ट फाईन लेगला हा चेंडू ट्रॅव्हल होते. सिंगलनं यावेळेला अकाउंट ओपन झालाय. 17 चेंडू आणि विजयाकरता 30 धावांची गरज. इथून मात्र रंगारंग सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तुमच्या आमच्या काळजाची धडधड वाढवणारे सामने पाहायला मिळतील कारण यानंतरचा सामना असेल मेगा फिनाले. अंतिम महाअंतिम सामना सुरई प्रीमियर लीग 2023च्या क्रिकेटच्या या महामेळ्याचा. परंतु तुर्तास सेमीफायनल नंबर 2 चालू आहे मैदानाच्या आत. हा वेळेला लाजवाब गोलंदाजी. गुडलेन स्पॉटवरचा चेंडू. रायझिंग डिलिव्हरी, सरप्राइझिंग करणारी डिलिव्हरी पाहायला मिळाली गोलंदाज कमलाकरनं रवींद्रसाठी. आणि निश्चित फर्स्ट चेंडूवर आपल्याला एक सिंगल, दुसऱ्या चेंडूवर आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळाला. विशालजी नाईक एक गोष्ट लक्षात ठेवा, वातावरणात जसं आता गारवा वाढत जाईल प्रकाशाचं जे काही म्हणतात ना एक वर्चस्व होतं ते ज्या वेळेला कमी होतं वातावरणामधला आता आपल्याला अगदी दमटपणा पाहायला मिळेल. तिथे मात्र धावा खोऱ्यानं ओढता येणार नाही पण या सगळ्यांना फाट्यावर मारलंय ते बॅटर रवींद्रनं आणि चेंडूला मात्र थेट चंद्रावर पोहोचवण्याचं काम षटकार. केलं जागेवरनं स्टँड अँड डिलिव्हरचा शॉट आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा चेंडू यावेळेला देखील खोलवर टप्प्याचा चेंडू हवेत असेल तिथं क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू होईल फरार. प्रेक्षकांचा यलगार हा आलाय चौकार. जबरदस्त सुरुवात बॅटर रवींद्रच्या माध्यमातून घडाघाती आघातांना सुरुवात केली आहे. पुढचा चेंडू
ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एकदा धाव निघाली पूर्ण 38 सर्कलच्या अगदी बाउंड्रीवर चेंडू फील्ड केला गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. कॉलिंग चुकतंय आणि या चुकलेल्या कॉलिंगच्या नादात बॅटर रवींद्र होईल धावबाद. पाच चेंडू आणि संघाची धावसंख्या धावफलकावर जर आपण पाहिली तर 12 धावा. अजूनही 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयाकरता 19 धावांची गरज आहे. अजूनही 13 चेंडू आणि 29 धावा. सचिन यावेळेला नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल, तर स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल मुकेश. शेवटचा चेंडू, या शेवटच्या चेंडूवर मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता, थोडासा खाली राहिला. ज्या बाउन्सची अपेक्षा केली होती तो बाउन्स आपल्याला पाहायला मिळत नाही आणि इथे मात्र सिंगलवर समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक 1 ची होते सांगता आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या मंगलस्मृती या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 13 धावा. समीकरण बदललं जाईल. 12 चेंडू आणि विजयाकरता 18 धावांची गरज. चला लगेचच फिल्डिंग सजवून घ्यायचं, क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्यायचं. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. सेमीफायनलचा आपण हा थरार मैदानाच्या आत अनुभवत आहोत. सुरई प्रीमियर लीग 2023 आजचा अंतिम दिवस. अंतिम दिवसातला सेमीफायनल क्रमांक 2 हा सामना आपण पाहतोय. पहिल्या सेमीफायनलच्या माध्यमातून बबन स्मृती स्पोर्ट्स संघ हा फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ ठरलाय आणि त्या संघाच्या विरोधात टायटल विनिंग साठी नेमकं कोण खेळेल, सुरई प्रीमियर लीग 2023 चा चॅम्पियन होण्यासाठी नेमका कोणता संघ खेळेल, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या समीकरणानंतर प्राप्त होईल. 12 चेंडू विजयाकरता 18 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवर जय जानकाई माता या संघाकडनं गोलंदाज विघ्नेश, तर स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळतो बॅटर मुकेश. फर्स्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याच्या नादात खूपच बाहेरचा चेंडू स्वैर मार्यानं सुरुवात केली आहे. संघाची धावसंख्या 1 न वाढतीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 धावा. समीकरण जर आता आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि विजयाकरता 17 धावांची गरज. विघ्नेशला संघाचा विघ्नहर्ता बनावं लागेल, संघावरचं विघ्न हरवावं लागेल. पहिला चेंडू फुल टॉस बॉल. यावेळेला मात्र ही संधी निर्माण झाली होती फलंदाजाला, ती गमावली गेली आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक फंबल होतोय. 2 धावा धावून निघाल्यात पूर्ण आणि यावेळेला 3ही धावा पूर्ण केल्यात यशस्वीरित्या बॅटर मुकेश आणि बॅटर सचिनला. या 3 धावांनी मंगलस्मृती या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 17 धावा. समीकरण बदललं जाईल. 11 चेंडू आणि विजयाकरता 14 धावांची गरज. ज्या स्टेजला आपण खेळत आहोत, ज्या वळणावर आपण खेळत आहोत, ज्या सामन्यामधल्या एक एक चुकीचा किती मोठ्या स्वरूपातला गंभीर परिणाम तुम्हाला भोगावा लागेल, या सगळ्या गोष्टी डोक्यात असताना या छोट्या छोट्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या चुका तुम्ही करतायत ना त्या चुकांचा परिणाम तत्क्षणाला कधीच कळत नाही, पण त्याच चुका ज्या वेळेला आपल्या संघाच्या पराभवाचं कारण ठरतात त्यावेळेस त्या चुका केवळ चुका राहत नाही तर तो तुम्ही संघाचा साठी केलेला गुन्हा ठरत असतो. यावेळेला शॉर्ट ऑफ प्लेनचा स्लो 1 बाउन्सर बॉल पाहायला मिळाला. अगदी डोळ्यात देखत हा चेंडू निघून जात असताना फलंदाजाला त्यावर कोणत्याही प्रकारचा आघात करता आला नाहीये. लाजवाब कमबॅक, चांगलं पुनरागमन गोलंदाज विघ्नेशच्या माध्यमातून. 17 धावा आहेत, 10 चेंडू आणि विजयाकरता अजूनही 14 धावांची गरज. स्ट्रायकिंग इनला बॅटर आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे सचिन. ट्रॅकर बॉल यावेळेला मात्र डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षकाने अंदाज घेतलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि या 2 धावा पूर्ण केल्या जातील. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. इथे मात्र सचिनला परतावं लागेल माघारी. 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 19-19. 1/9 19 धावा. आणि ज्या फलंदाजानं सातत्यानं मंगलस्मृती संघाच्या तारणहर्त्याची भूमिका बजावली आहे, ज्या संघानं सातत्यानं आपल्या संघाच्या विजयामध्ये मोलाचं योगदान दिलंय, ज्या खेळाडूनं खऱ्या अर्थानं सातत्यानं आपल्या संघाचा विजयाचा मार्ग सुकर केलाय, जेव्हा जेव्हा हा फलंदाज गोलंदाजांशी संवाद साधतो त्या वेळेला निशांत पाटीलच्या बॅटनं चौकार आणि षटकारांची बोलीभाषा ठोकली आहे. त्याची पुनरावृत्ती होईल का?
संघाला विजयासाठी 12 धावांची गरज. पुढचा चेंडू निशांतसाठी. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्सचा अटेम्प्ट झाला परंतु मात्र अनसक्सेस राहतोय. निश्चित आल्या आल्या पहिल्या चेंडूवर अगदी इम्प्रोव्हायझेशन करून खेळण्याचा प्रयत्न होता. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर थर्ड मॅन, डीप पॉइंट, डीप कव्हर हे क्षेत्र आपल्याला खाली पाहायला मिळतात आणि त्यासाठीच कदाचित निशांतनं हा प्रयत्न केला होता की त्या क्षेत्रामध्ये आपण स्विच हिट करूया, रिव्हर्स करूया. या षटकातला पुढचा चेंडू समीकरण पुन्हा रंगतदार. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, झेल उडालाय, संधी निर्माण झाली आहे ज्याचा झेल पकडून या मॅचचा खेळ बदलला असता. तिथं मात्र आपल्याच फॉलो थ्रू मध्ये सगळ्यात मोठी चूक, सगळ्यात मोठी चूक, सगळ्यात मोठी चूक. कॅच सुटलीये की मॅच येणारी वेळ सांगेल पण मैदानाच्या आत अशा प्रकारच्या चुकांना माफी नाही. खेळाडू आहेत, चुका होत असतील मित्रांनो, परंतु प्लेइंग 11 मध्ये ज्या वेळेला तुम्हाला जागा दिली जाते, ज्या खेळाडूच्या विरोधात तुम्ही जाळं मिळत असता, त्याच खेळाडूला जर तुम्ही जाळ्यातून बाहेर निघण्याचा मार्ग स्वतःहून दाखवत असाल, एक गोष्ट लक्षात ठेवा, रस्ता चुकणं चुकीचं नाहीये, पण रस्ता चुकतोय हे माहीत असूनही त्याच रस्त्यावर चालत राहणं हे सगळ्यात मोठी चुकीची गोष्ट आहे. यावेळेला मैदानाच्या आत हा सामना. पुढचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरची रन अनस्टँडला खेचून करण्याचा प्रयत्न होता. एकदा धाव निघाली पूर्ण, तिथं मात्र क्षेत्ररक्षक पंबल होतं. दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय. वेगवान स्वरूपातली ही दुसरी ही धाव चपळाईनं पूर्ण केली जाणार आणि षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर विघ्नेशचा हा दुसरा षटक. या दुसऱ्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय आणि या पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 चेंडूंमध्ये 31 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या मंगलस्मृती या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच 22 धावा. 6 चेंडू आणि विजयाकरता 9 धावांची गरज आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. सामन्यानं अजूनही आपला कल दुसरीकडे कुठे वळवलेला नाहीये. टीम मीटिंग नकोय. जय जानकाई माता संघ आपल्याला विनंती करतो, बबन स्मृती संघाचा कर्णधार आपण या व्यासपीठाच्या जवळ येऊन उभं राहायचंय. बबन स्मृती संघाचा कॅप्टन, माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर या लवकर. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. मी तेच म्हणत होतो की सामना अजूनही कुणाच्या बाजूने झुकलेला नाहीये. सामन्यामध्ये अजूनही दोघांचा समान अधिकार आहे. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज योग. पहिला चेंडू यावेळेला मात्र लाजवाब सुरुवात, ड्रीम स्टार्ट केली आहे गोलंदाज योगनं. समीकरण बदललंय. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. मैदानाच्या आत संघर्षाला या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे. समोर आहे बॅटर निशांत पाटील. आजचा दिवस याच्या बॅटनं गाजलाय. 5-9 ची गरज. चेंडू क्रमांक 2. यावेळेला फुल टॉस बॉल, निशांतनं ठोकलाय षटकार. या अगोदरच्या डॉट बॉल आल्यानंतर परिस्थिती वेगळी होती, पण त्या परिस्थितीला खतपाणी घातलं आणि निशांत पाटीलनं सांगितलंय अभि मुझसे लढणं बाकी आहे. म्हणून तर आता समीकरण पुन्हा बदललंय. 4 चेंडू आणि विजयाकरता 3 धावांची गरज. निशांत जोपर्यंत खेळपट्टीवर तग धरून आहे, म्हणून मगाशी म्हटलं ना, ती कॅच सुटली की मॅच याचा विचार करावा लागेल. आपण कुणाला जीवनदान दिलाय. वाघ हा वाघच असतो, पण जखमी झालेला वाघ अजून खतरनाक असतो. इथं वेळेला या वाघानं डरकाळी फोडली आहे. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. यावेळेला मात्र हलक्या हातानं लेटकेट करण्याचा प्रयत्न होता. तिथं जर आपण पाहिलं तर कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात असेल. एका सिंगलवर समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच 29 धावा. समीकरण पुन्हा बदललंय. यावेळेला विजयाकरता 3 चेंडू 2 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी. अजूनही हा चेंडू डॉट आला, दबाव तयार होऊ शकतो. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहेत ते म्हणजेच मुकेश. 3 चेंडू आणि 2 धावा. निश्चित जबरदस्त रंगणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं सेमीफायनल होणं गरजेचं होतं, त्या पद्धतीनं मैदानाच्या आत हा उपांत्य फेरीचा दिमाखदार रंगणारा, रोमहर्षकतेच्या शिगेला पोहोचणारा, सगळ्यांच्या काळजाची धडधड वाढवणारा हा आहे सामना. 3 चेंडू 2 धावा. शॉट ऑफ लेनचा चेंडू. इथं मात्र अगदी चाणाक्षण खेळला गेलेला हा फटका बॅटर मुकेशच्या बॅटमधनं फायनल मध्ये पोहोचवणारा आलाय. चौकार.
चला बबन स्मृती संघाचा कर्णधार आणि मंगल स्मृती संघाचा कर्णधार दोन्ही टीमचे कर्णधार लगेचच आपण टॉस साठी यायचं, वेळ नाही मित्रांनो, कृपया सहकार्य करा. तुमची स्पर्धा आहे, आपली स्पर्धा आहे आणि आपल्या स्पर्धेचा अंतिम सामना देखील तितक्याच दिमाखात होणं गरजेचं आहे. चला बबन स्मृती संघाचा कर्णधार या, वॉर्मअप करत या, म्हणजेच तुमची बॉडी देखील गरम होईल. या वॉर्मअप करत या. दोन्ही टीमच्या कॅप्टन आलेत का? धन्यवाद साहेब. त्यानंतर मंगल स्मृती संघाचा कॅप्टन, मंगल स्मृती संघाचा कॅप्टन, चला या पटकन. आणि या मॅचचा मॅन प्लेयर ऑफ द मॅच, या सामन्याचा सामनावीर. अंतिम सामना 2 षटकांचा असेल, 40+ चे नियम नसतील. सो आपण टॉस करूया. व्यासपीठावरती सन्माननीय किसनजी पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते करूया मेगा फिनाले मॅचचा टॉस. हेड अशी मागणी आहे आणि दरम्यान हेड आला. टॉस जिंकला मोहित आणि टॉस जिंकून प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतला टीम बबन स्मृती 11 ने. लगेच आपण कॉम्बॉक्स मध्ये जाऊया आणि मेगा फायनल मॅचला सुरुवात करूया. धन्यवाद. चला फिल्डिंग लावून घ्या, विनंती असेल. टीम मंगल स्मृती 11 बघा, निशांत दादा सेकंड इनिंग बॅटिंग तुम्हाला करायची आहे, त्या अनुषंगाने तुम्ही फिल्डिंग लावून घ्या आणि सामन्याला सुरुवात करा. चला सामन्याला सुरुवात करण्या अगोदर त्या व्यक्तिमत्वांचा नाव उल्लेख नक्कीच करूया, ज्या व्यक्तिमत्वांनी अगदी मोलाचं योगदान आम्हाला या स्पर्धेसाठी दिलं. मॅन ऑफ द मॅचच्या ऑल ट्रॉफीज आम्हाला दिल्या गेल्या. श्रीमान करण ठाकूर पाटील साहेबांच्या माध्यमातून त्यानंतर या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज आम्हाला दिलं गेलं राजू सोन्या पाटील साहेबांच्या माध्यमातून. त्यानंतर आय थिंक 40+ साठी बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज आम्हाला पुरस्कृत केलं गेलं श्रीमान मनीष जी पाटील साहेबांच्या माध्यमातून. त्यानंतर इमर्जिंग प्लेअरसाठी जी ट्रॉफी आम्हाला दिली गेली श्रीमान रुपेश दादा पाटील दादांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत झाली. त्याचप्रमाणे प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक आणि त्याचप्रमाणे भरपूर चांगला पाठिंबा आम्हाला यासाठी लाभला अशी ग्रामपंचायत सुरई सारंग, त्यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. आणि या स्पर्धेमध्ये संपूर्ण बॉल आम्हाला स्पॉन्सर केले गेलं श्रीमान मुकेश सुरेश पाटील दादांचं देखील बहुमूल्य योगदान, त्यांचं देखील विशेष आभार. चला सलामीची जोडी पाठवा. टीम बबन स्मृती 11 विनंती असेल सलामीची जोडी पाठवा. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय कमलाकर शेठ वसे साहेबांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो, कारण अगदी पहिल्या सामन्यापासून त्यांनी देखील अगदी स्पेशल प्राइज लावलं खेळाडूंसाठी. त्यानंतर आमचे जे 10 टीम ओनर आहेत त्यांना देखील आम्ही इन्व्हाइट करतो की आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे, कारण प्रत्येकी वर्षी जी संकल्पना आपण राबवतो, आपण अंतिम सोहळ्यामध्ये प्रत्येकी टीम ओनरचा शुभ सन्मान करतो. सो आमचे जे 10 टीम ओनर आहेत त्यांना आम्ही आमंत्रित करतो की आपण व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक स्वागत आहे. चला सामन्याला सुरुवात करा. बघा, ज्याप्रमाणे निशांत दादा आम्ही सांगितलं की दुसऱ्या इनिंगमध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. जितका वेळ तुम्ही आता वाचवाल तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे. 40+ चा रूल नसणार आहे. तुम्ही कोणत्याही बॅटरला पाठवू शकता, कोणत्याही गोलंदाजाला गोलंदाजी देऊ शकता. बघा, सुरई गावचे, सुरई सारंग गावातील जे कोणी ज्येष्ठ व्यक्तिमत्व किंवा या पंचकृषी मधले जेही ज्येष्ठ व्यक्तिमत्व आज मैदानाच्या आतमध्ये उपस्थित असेल त्यांना आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. SPL 2023 मध्ये गेम इज ऑन. अक्षय पाटील स्ट्रायकिंग एंडवरती पहिल्या षटकामध्ये निशांत पाटील गोलंदाजी करतोय. निशांतचा पहिलाच बॉल पूल करायचा होता, टॉप एज लागलाय, बॉल नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. खेळाडू वेगाने पोहोचतायत, तोपर्यंत सहजरित्या इथनं 2 धावा पूर्ण केल्या जातील.
2 षटकीय सामना. बघा हेच असतं जेव्हा आपण दिवसभरामध्ये वेळेचं खऱ्या अर्थाने भान नाही ठेवत ना, तेव्हा महत्त्वपूर्ण मॅचेस अशा कमी षटकांच्या होतात. हरकत नाही आहे. आता दोन